आधीपासून चालत आलेली एक पारंपरिक पद्धत म्हणजे फोडणी दिल्यावर लगेच झाकण ठेवायचं. अशी पद्धत कोणाकोणाकडे अजून चालू आहे ती कमेंट करून सांगा. आज आपण बनवणार आहोत पंचरत्न डाळ. मिक्स डाळ बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे अशी मूठ मारून 1 मूठ मुगाची डाळ घेतलेली आहे, 1 मूठ तेच भरून मसूरची डाळ आहे, 1 मूठ भरून उडदाची पण डाळ आहे आणि 1 मूठ भरून चणा डाळ आहे आणि अशाच मुठी 4 भरून तुरीची डाळ घेतलेली आहे. अशा सर्व डाळी आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत. त्यांना 10 मिनिटं भिजशी घालायची आहे. डाळ भिजशी घातल्याने आपल्याला हलकी होते, म्हणून डाळ आहे ना ती भिजवून शिजवायची आहे. एक 10 ते 15 मिनिटं हिला साईडला झाकून ठेवायची. डाळ 10 मिनिटं भिजवून घेतलेली आहे आणि तिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1 टोमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्या घालायच्या, छोटा 1 कांदा, 4 पकड्या लसूणच्या बारीक चिरून घालायच्या, 1-3 पिंच हिंग, छोटा 1 चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि पाणी, 3.5 वाट्या पाणी मिक्स करायचं. कुकरचं झाकण लावायचं आणि 3 शिट्या करून घ्यायच्या. कुकर साधारण थंड झाल्याच्या नंतर उघडायचा. बघू शकता डाळ कशी शिजली आहे ती. डाळ चांगली शिजली ना तर मिळून येते, म्हणून डाळ चांगली शिजवून घ्यायची. फोडणी देणार आहोत. त्याच्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. मोठा 1 चमचा तेल चांगलं कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा राई घालायची. राई चांगली तडतडली की पाव चमचा जिरं घालायचं. जिरं पण चांगलं फुलू द्यायचं, नाही तर मग ते कडवत लागतं. छोटासा जरासा कांदा घालायचा, 2 चमचे, 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या आणि 1 मिरची, 2 ते 3 हिंग आणि 1 सुकी मिरची. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पेस्ट पाणी घालायचं. 1 चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बारीक करायचा. अर्धा चमचा कलरचा मसाला, 2 चमचे आपल्या घरचा मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला. मग डाळ ओतायची आणि पटकन डाळीवरती असं आपला कुकर किंवा दुसरी ताटली ठेवली ना तर चालेल. असा सुवास आतमध्येच राहतून डाळीला मस्त सुगंध आणि चव येते. आणि थोड्या वेळाने कुकर उघडायचा, लगेच झाकण काढायचं नाही आणि मिक्स करायचे. तुम्हाला जेवढी घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी घालायचं. डाळ शिजताना मीठ घातलेलं तो अंदाज घेऊन मीठ घालायचं आणि अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि डाळीला तर चांगली उकळी येऊ द्यायची. एक 2-3 मिनिटं डाळ चांगली उकळून घ्यायची आणि शिजल्याच्या नंतर गॅस बंद करायचे. गरम गरम भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर चपातीबरोबर पण खूप छान लागते.